नमस्कार, मी दीप्ती घरडे. मिशन महाराष्ट्र न्यूज मध्ये आपले स्वागत आहे. पंडितांच्या ताब्यात असलेले बुद्धगया येथील महाबोधी महाविहार बौद्धांच्या सुपूर्द करावे. मंदिर 1949 रद्द करून महाबोधी विहाराचे संपूर्ण प्रबंधन हे बौद्धांच्या स्वाधीन करावे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पार्कसाठी 130 एकर जागा नारा येथे इंटरनॅशनल पार्क झालेच पाहिजे. विदर्भ राज्य वेगळा झालाच पाहिजे अशा विविध मागण्यासह देशातील जनतेवर होणाऱ्या अन्याय अत्याचाराच्या विरोधात बहुजन मुक्ती आंदोलन राष्ट्रीय संघटनेतर्फे बहुजन समाज पक्षाचे राष्ट्रीय नेते दिवंगत कांशीरामजी यांच्या जयंती निमित्ताने 15 मार्च रोजी सकाळी 11 ते 6 वाजेपर्यंत संविधान चौक येथे एक दिवसीय धरणे आंदोलनाचे आयोजन करण्यात आले असल्याची माहिती बहुजन मुक्ती आंदोलनाचे राष्ट्रीय अध्यक्ष सुरेशबाबू डोंगरे यांनी पत्रकार परिषदेत दिली. बहुजन मुक्ती आंदोलन या राष्ट्रीय संघटनेचा राष्ट्रीय अध्यक्ष संस्थापक आहोत आणि 15 मार्च 2025ला मान्यवर कांशीरामजी साहेब यांच्या जयंती निमित्ताने जनसामान्याचे जे प्रश्न आहे, बौद्धगया महाबोधी महाविहार बौद्धांना सोपविण्यात यावं. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर 130 एकर जागा डॉक्टर पार्क इंटरनॅशनल पार्कसारखी झालीच पाहिजे. विदर्भ राज्य वेगळा झालाच पाहिजे. देशातील EVM हटवून सर्व निवडणुकीमध्ये बॅलेट पेपरवर मतदान घेण्यात यावे. OBC समाजाची जातीनिहाय जनगणना करून 52% आरक्षण देण्यात यावे. आणि जे कोंडाळीमध्ये जे दारूचं दुकान आहे द्यायला नव्हतं पाहिजे कायदेशीर, परंतु दिलं, पण तिथल्या स्थानिक सुशिक्षित बेरोजगारांना दिलं तर खूपच चांगलं होईल. आणि ह्या ज्या काही मागण्या आहे, पुन्हा जवळजवळ 30 मागण्या आहे, या मागण्यावर आपण प्रकाश टाकाल हीच आपला सर्व पत्रकार बंधूंना माझी विनंती आहे. तुम्ही मागणी प्रशासनाकडूनच करत आहात? काही नाही, पत्रकार बंधूंनी या बातम्या प्रकाशित करून सरकारचं लक्ष. तुमची भूमिका सांगा. पण माझी भूमिका, जर एक दिवस धरणे आंदोलन झालं नाही तर 3 दिवसानंतर आम्ही पुन्हा आंदोलन करू, एवढी आपला गवाही देतो. आपलं आंदोलन किती तारखेला आहे? 15 मार्चला 2025 संविधान चौकामध्ये. किती लोक याच्यामध्ये सहभाग घेणार आहेत? याच्यामध्ये जवळजवळ 200-300 लोक सहभाग घेतील. फक्त नागपूरचे की नागपूर? नाही, सगळीकडे पूर्ण 12 विधानसभेतून सगळीकडून कार्यकर्ता येतील. नरखेड, सावनेर, उमरेड, काटोल, बुट्टीबोरी, पूर्व, पश्चिम, उत्तर, दक्षिण, मध्य आणि दक्षिण पश्चिम असे 12 विधानसभा नागपुरातून येऊन लोक तिथे आपला जन आक्रोश आंदोलनमध्ये देत होतील. त्या माध्यमातून आज तीव्र देशामध्ये जे समस्या निर्माण झाल्या आहेत, खास करून बेकारी, बेरोजगारी, भूकमरी, वेश्यावृत्ती, महंगाई आणि गिनत समस्या जे निर्माण झालेल्या आहेत त्याच्या वाटा फोडण्यासाठी माननीय सुरेशबाबू डोंगरे साहेब हे राष्ट्रीय अध्यक्ष त्यांना जबाब देण्यासाठी तिथे उपस्थित होणार आहात. त्या माध्यमातून त्यांनी पत्रकार परिषद घेतलेली आहे.